नमस्कार मंडळी, आज आपण योहानाच्या शुभवर्तमानावर, योहानाच्या पत्रकावर आणि प्रकटीकरण अशा 5 पुस्तकावर विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द ध्येय झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रिय बंधू भगिनींनो, योहानाचे शुभवर्तमान, योहानाची 3 पत्र आणि प्रकटीकरण या सर्व नव्या करारातील विभागाला जोहानाइन लिटरेचर म्हणजेच योहानाचं वाङ्मय असं म्हटलेलं आहे. बायबल पंडितांच्या मते हे योहानाने लिहिलेलं आहे किंवा योहानाचे जे शिष्य होते, जे त्याच्याबरोबर होते, ज्यांनी त्याची शिकवण जवळून अनुभवलेली आहे आणि त्याच्या विचारसरणीला धरून त्यांनी हे सर्व वाङ्मय आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान हे खूप गहन आहे आणि म्हणूनच योहानाच्या शुभवर्तमानाला उपमा देताना द ईगल अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे गरुड पक्षाची उपमा त्याला दिलेली आहे. त्याद्वारे त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांना कळतं. योहान आपल्या शुभवर्तमानाचं उद्देश आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 ओवी 31 मध्ये योहान आपल्याला सांगतो, हे शुभवर्तमान अशासाठी लिहिले आहे की त्याद्वारे आपण विश्वास ठेवावा आणि आपण विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि ते विपुलपणे व्हावं, म्हणून हे शुभवर्तमान लिहिलं गेलं आहे. म्हणजेच प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 ओवी 10 मध्ये आपल्याला सांगतो, आय हॅव कम टू गिव्ह यू लाईफ अँड लाईफ इन अबँडन्स. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे आणि विपुलपणे जीवन देण्यासाठी आलेलो आहे. ते उद्देश सफल होण्यासाठी हे शुभवर्तमान लिहिण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक धन्योद्गार देत आहे योहान 20:29 मध्ये, आणि हे धन्योद्गार आहे, पाहिलं वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. म्हणजेच विश्वास ज्यांच्याकडे आहे त्यांना जीवन प्राप्त होते आणि ते विपुलपणे प्राप्त होते, हे योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे. इतकंच नाही तर ह्या धन्योद्गाराद्वारे योहान आपल्याला आपल्याविषयी बोध करत आहे. म्हणजे आपण जे विश्वास ठेवणारे आहेत, आपण जे प्रभू येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणारे आहेत, ते आपण किती धन्य ह्याविषयी आपल्याला योहान बोध करत आहे. योहानाच्या वाङ्मयाचा लेखक बायबल पंडिताच्या मते योहान हा येशूचा जवळचा प्रिय प्रेषित असं सांगण्यात आपल्याला येत आहे. 5 ठिकाणी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहान स्वतःविषयी साक्ष देतो. योहान 13:23 मध्ये, योहान 19:26, योहान 20:2, योहान 21:7 आणि योहान 21:20. या सर्व ठिकाणी योहान साक्ष देतो की तो जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय शिष्य, जिवलग शिष्य, तो योहान हे शुभवर्तमान लिहत आहे. योहानाचं शुभवर्तमान ह्यामध्ये आपल्याला विशेष अशी माहिती प्राप्त होते की जेणेकरून आपल्याला कळतं की ज्या व्यक्तीने हे लिहिलेलं आहे ती व्यक्ती तिथे नक्कीच निश्चितच उपस्थित होती. उदाहरणार्थ योहान 1:39 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 10व्या तासाला, म्हणजे किती विस्तृतपणे नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे योहान 2:6 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 6 रांजण
हे पाण्याने भरलेली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षरसामध्ये केलं. योहान 21:11 योहान आपल्याला सांगतो की जेव्हा शिष्यांनी मासे पकडले तेव्हा 153 मोठी मासे, म्हणजेच कशा प्रकारे योहानने आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे त्याचा एक अनुभव येईल. योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, जिवलग मित्र होता, त्यांनी हे शुभवर्तमान लिहिलं आहे. ह्याला एक प्रमुख कारण म्हणजे पॉलिकाप जो योहानाचा शिष्य होता, त्या पॉलिकापचा शिष्य आयरिनियस हा एक इतिहासकार होता आणि 2ऱ्या शतकामध्ये आयरिनियसने आपल्याला साक्ष दिलेली आहे, किंबहुना लिहून ठेवलेलं आहे की पॉलिकापने त्याला सांगितलं की योहान प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य हा आमचा गुरु होता आणि त्यांनी हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे. ह्याच योहानाच्या विषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्त योहान आणि त्याचा भाऊ याकोब म्हणजेच जेम्स ह्याला म्हणतो की यू आर सन्स ऑफ थंडर्स, म्हणजे गर्जनाची तुम्ही पुत्र आहात. जब्तीची मुलं म्हणून त्यांना मार्क, मत्तय आणि लूक यांनी संबोधलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रथम शिष्यांना प्राचारण केलं त्या प्रथम शिष्यामध्ये हे शिष्य आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 3 जिवलग मित्र होते शिष्यामध्ये, ते म्हणजे पेत्र, याकोब आणि योहान, हे पुन्हा एकदा तेथे आपल्याला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने या 2 भावांना, याकोब आणि योहानाला आव्हान केलं होतं की जो प्याला मी पिणार आहे, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे, तो तुमच्याने घेवेल का? आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दोन्ही प्रेषितांनी अगदी साक्ष देऊन आणि आपल्या शब्दाला जागून, याकोब म्हणजे जेम्स हा पहिला प्रेषित रक्तसाक्षी झाला आणि योहान म्हणजेच जॉन हा शेवटचा प्रेषित रक्तसाक्षी झाला. याकोब हा पहिला मरण पावला रक्तसाक्षी म्हणून आणि योहान हा सगळ्या प्रेषितामध्ये शेवटचा मरण पावला. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या वचनाला किती जागलेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते. हाच योहान जेव्हा मरियम मागदलेने प्रेषितांना सांगितलं की प्रभू उठला आहे, तेव्हा ते धावत पेत्रा आणि योहान धावत कबरेकडे गेले. रिकामी कबरेकडे पहिला पोचणारा प्रेषित हा योहान होता, परंतु तो थांबला तिथे आणि त्याने पेत्राला येऊन दिलं. पेत्र हा मोठा होता, पेत्र हा प्रथम होता, पेत्र हा प्रमुख होता, ह्याची जाण ठेवून त्याने पेत्राला प्राधान्य दिलं. ह्याच योहानाने पेत्राबरोबर कार्य केलं आहे असं प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 आणि अध्याय 4 तसेच अध्याय 8 ओवी 14 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पेत्र आणि योहान यांनी एकत्र कार्य केलेलं आहे. इतकंच नाही तर योहानाने संत पौलाबरोबर देखील काम केलेलं आहे अशी साक्ष संत पौल गलितीकरास दिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 ओवी 9 आपल्याला देत आहे. तर योहानाने अशा प्रकारे आपलं प्रेषित कार्य पेत्राबरोबर केलं, इतर प्रेषितांबरोबर केलं आणि पौलाबरोबर केलं. असं म्हणतात की योहान नंतर एफेसस इथे गेला आणि तेथे राहिला, परंतु त्या काळामध्ये त्याला हद्दपार करण्यात आलं आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 ओवी 9 आपल्याला सांगितलेलं आहे की पॅथमॉस हे जे आयलंड होतं, हे जे बेट होतं, त्या बेटावर त्याला बऱ्याच दिवस ठेवण्यात आलं. तर अशा प्रकारे योहानाचं जीवन आहे. हे शुभवर्तमान आणि ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं जवळजवळ शेवटच्या पहिल्या शतकामध्ये लिहिलेली आहेत. म्हणजे सर्वसाधारणतः 95 ते 100 ह्या कालावधीमध्ये ही पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजेच योहान हा दीर्घकाळ जगलेला आहे आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताची नंतर त्याने आपल्या सर्वांना साक्ष दिलेली आहे. योहानाच्या विषयी ऐकल्यानंतर आता समदर्शी शुभवर्तमान आहेत, ज्याला आपण सिनॉप्टिक गॉस्पल म्हणतो, म्हणजेच मत्तय, मार्क, लूक आणि योहानाचं शुभवर्तमान असे हे 2 गट आहेत.
समदर्शी शुभवर्तमान जे तिघे एकत्र आहेत त्यांच्यामध्ये आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये बरंचसं साम्य आहे, परंतु जास्त हे वेगळं आहे. ह्याला कारण काय? तर बायबल पंडित म्हणतात की योहानाने जेव्हा आपलं शुभवर्तमान लिहिलं तेव्हा त्याच्याकडे त्याच्या माहितीसाठी किंवा त्याच्या वाचनातून कदाचित या समदर्शी शुभवर्तमानातील एक शुभवर्तमान किंबहुना ते म्हणतात मागचं शुभवर्तमान ह्याचा परिचय किंवा अनुभव या योहानाला आला असेल. आणि म्हणून योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 ओवी 31 आणि पुढे आपल्याला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिण्यासारख्या अशा पुष्कळ गोष्टी होत्या, पुष्कळ पुस्तकं होती आणि ह्याची साक्ष योहान स्वतः आपल्याला देत आहे. आणि म्हणून योहानाने मार्कच्या आणि मत्तईच्या आणि लूकच्या शुभवर्तमाना व्यतिरिक्त जे काही त्याला जाणवलेलं आहे, अनुभवलेलं आहे ते त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान हे कॉम्प्लिमेंटरी टू द सिनॉप्टिक गॉस्पल म्हणजे समदर्शी शुभवर्तमान जे आहेत त्याला पूरक असं हे शुभवर्तमान संबोधलं जातं की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताची व्याप्ती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव ते वाचल्यानंतर आपल्याला यावं आणि त्याद्वारे आपण विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाद्वारे आपलं तारण व्हावं, आपल्याला जीवन मिळावं आणि ते विपुलपणे मिळावं. काय साम्य आहे ह्यापेक्षा काय वेगळं आहे ह्यावर आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आणि समदर्शी शुभवर्तमानामध्ये म्हणजेच मत्तई, मार्क, लूकमध्ये जे फरक आहेत ते फरक पुढील प्रमाणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे योहान प्रभू येशू ख्रिस्त आणि परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि इस्रायल लोक ह्यांचं जे नातं आहे, ह्यांची जी जवळीकता आहे, ह्यांचं जे युनिकनेस आहे ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांच्या आणि परमेश्वराच्या किती जवळ होता ह्याचा सुंदर अनुभव योहानाने आपल्या शुभवर्तमानामध्ये मांडलेला आहे. मात्र समदर्शी शुभवर्तमान जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आलं होतं. जीसस वॉज रिजेक्टेड इन गॅलिली अँड इन जेरुसलेम, बट इन द गॉस्पल ऑफ जॉन जीसस इज एक्सेप्टेड बाय द पीपल. तर हा एक फरक आपल्याला दिसून येत आहे. प्रभू सिनॉप्टिक गॉस्पल जे आहेत म्हणजे समदर्शी शुभवर्तमाना जे आहेत त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे एक वाक्यची शिकवण भरपूर आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करावयास आलो आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त एक एक वाक्याद्वारे सुंदर अशी शिकवण आपल्याला ह्या 3 शुभवर्तमानामध्ये देत असतो. परंतु योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एक एक वाक्याद्वारे नाही तर मोठमोठ्या उताराद्वारे आपल्याला ही शिकवण देत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचं रूपक घेऊन आपल्याला सुंदर अशी शिकवण जीवनाविषयी देत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 भाकरीचं रूपक घेऊन प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची सुवार्ता आपल्याला शिकवत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 9 प्रकाशाचं रूपक घेऊन एक लांबलचक अशी शिकवण आपल्याला देत आहे. त्यानंतर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 11 पुनरुत्थानाविषयी प्रभू येशू ख्रिस्त मोठी शिकवण देत आहे. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 ते 18 ह्याला फेअरवेल डिस्कोर्स म्हणतात. म्हणजेच निरोपाचं स्पष्टीकरण. आणि त्या फेअरवेल डिस्कोर्समध्ये ह्या निरोपाच्या भाषणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या प्रकारची लांबलचक अशी शिकवण आपल्याला देत आहे. तर अशा प्रकारे योहानाचं शुभवर्तमान आणि समदर्शी शुभवर्तमान ह्यामधील फरक जो आहे तो आपण लक्षात घेत असतो. त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक पण दृष्टांत सापडत नाही. मात्र इतर शुभवर्तमानामध्ये अनेक प्रभू येशू ख्रिस्त पॅराबल्स म्हणजे दाखले देत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये एक पण दाखला नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे 3 शुभवर्तमानामध्ये आपल्याला अनेक चमत्कार पाहायला मिळतात.
योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहानाने केवळ 7 चमत्कार निवडलेले आहेत आणि या 7 चमत्काराद्वारे योहान आपल्याला सांगत आहे की हे 7 चमत्कार हे 7 चिन्ह आहेत आणि या चिन्हाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. त्यानंतर आपण पाहतो की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आय स्टेटमेंट्स म्हणजे मी जो आहे त्याविषयी योहान बऱ्याच वेळेला आपल्याबरोबर बोलत आहे. मात्र समदर्शी शुभवर्तमानामध्ये तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. योहानाच्या शुभवर्तमानातील आय स्टेटमेंट जे आहेत ते परमेश्वराने मोशेला जेव्हा दर्शन दिलं होतं निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 3:6 मध्ये, तेव्हा मोशेने परमेश्वराला विचारलं होतं, तुमचं नाव काय? फारोकडे मी जाणार तेव्हा फारोला मी काय सांगू? तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं, आय ॲम हू आय ॲम, मी जो आहे तो आहे. त्याच आय ॲम विषयी आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. प्रभू म्हणतो आय ॲम द ब्रेड ऑफ लाईफ, प्रभू म्हणतो मी प्रकाश आहे, प्रभू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे, प्रभू म्हणतो मी मार्ग सत्य जीवन आहे, प्रभू म्हणतो मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, प्रभू म्हणतो मी द्वार आहे, मी जीवनाचा झरा आहे. तर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुंदररित्या आपल्या आय स्टेटमेंटद्वारे त्याची जी शिकवण आहे ती आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि 3 शुभवर्तमान मत्ते, मार्क, लूक आणि योहान हे पूरक आहेत, एकमेकाच्या विरोधात नाहीत. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताची व्यक्तिमत्व जे आहे ते किती मोठं आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजेत हे आपल्याला ह्यामधून दिसून येत आहे. आता या जॉहनाईन लिटरेचर म्हणजेच योहानाचं शुभवर्तमान, योहानाची पत्रे आणि प्रकटीकरण या 5 पुस्तकामधून जी शिकवण ईशज्ञानाची, द थिओलॉजी ऑफ जॉन ज्याला आपण म्हणतो, ती काय आहे त्याविषयी आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. त्यामधील पहिला मुद्दा आहे, ईशज्ञानाविषयी बोलताना पहिला मुद्दा आहे तो परमेश्वराचा. हू इज गॉड, परमेश्वर कोण आहे? आणि योहान आपल्याला सांगत आहे की गॉड इज क्रिएटर, गॉड इज फादर, गॉड इज स्पिरिट, गॉड इज लाईट, गॉड इज लव, गॉड इज रिडीमर. परमेश्वर हा निर्माता आहे, परमेश्वर हा पिता आहे, परमेश्वर हा आत्मा आहे, परमेश्वर प्रकाश आहे, परमेश्वर प्रेम आहे आणि परमेश्वर तारणारा आहे. आणि ह्याचं सुंदर वर्णन या शुभवर्तमानामध्ये, या पत्रामध्ये आणि प्रकटीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या योहानाच्या वाङ्मयाचा अभ्यास करू तेव्हा हे शिकवण जे आहे परमेश्वराविषयी त्याची आपल्याला प्रचिती येईल आणि ते आपल्याला ऐकायला मिळेल, समजायला मिळेल. दुसरा मुद्दा थिओलॉजीमध्ये बोलताना आपल्याला सांगण्यात आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याविषयी योहान सुंदररित्या आपल्याला बोध करत आहे. अगदी सुरुवातीपासून आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देह झाला आणि त्यांनी आम्हामध्ये वस्ती केली. इंग्रजीमध्ये ह्याला लोगोस म्हणतात. लोगोस म्हणजे परमेश्वराचा प्रभावशाली शब्द, परिणाम घडून आणणारा शब्द, हाच प्रभू येशू ख्रिस्त. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आय स्टेटमेंट्स म्हणजे मी कोण आहे हे जे प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याच्याविषयी आपण ऐकलेलं आहे, त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि परमेश्वराचं जे नातं आहे, द युनिक रिलेशनशिप ऑफ जीसस अँड गॉड, हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शुभवर्तमानामध्ये वारंवार सांगत आहे. तो सांगत आहे की पिता मला ओळखतो, मी पित्याला ओळखतो. तो परमेश्वराकडे नेहमी अब्बा बापा या नावाने प्रार्थना करतो आणि तो आपल्याला सांगतो की परमेश्वराने मला सगळं सांगितलेलं आहे, मी परमेश्वराला पाहिलेलं आहे आणि परमेश्वराकडे जाण्याचा मी उत्तम मार्ग आहे.
तर अशा प्रकारे परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचं जे अद्वितीय असं नातं आहे, युनिक रिलेशन, त्याविषयी योहानाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हा कसा मानव होता, पूर्णपणे आणि संपूर्ण मानव होता, ह्याविषयी देखील योहान आपल्याला बऱ्याचशा वेळेला सांगत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला राग आला आणि त्याने मंदिराच्या शुद्धीकरणासाठी चाबूक हातात घेतलं. इतकंच नाही तर बायबलमधील सगळ्यात छोटं वाक्य, द स्मॉलेस्ट सेंटेन्स इन द बायबल इज योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 35, अध्याय 11 ओवी 35 ह्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जीसस वेप्ट, प्रभू येशू ख्रिस्त रडला. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 19 ओवी 28 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, प्रभू म्हणतो मला तहान लागली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अध्याय 13 ओवी 1 पासून पुढे आपण वाचतो की त्याने शिष्यांचे पाय धुतले. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मानवी रूप होता, त्या मानवी रूपाविषयी योहान सुंदररित्या आपल्याला बोध करत आहे आणि आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने कसा मानव होता हे आपण पाहतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे मानव होता, तसाच प्रभू येशू ख्रिस्त मसीहा होता, देवपुत्र होता, ही वॉज क्राइस्ट, ह्याविषयी देखील आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला मिळते. योहान 1:41 मध्ये आंद्रिया पेत्राला म्हणतो की आम्हाला मसीहा सापडला आहे. योहान 4:25 मध्ये समारिटन बाई सर्व लोकांना सांगते मला मसीहा सापडला आहे. योहान 11:27 मध्ये आपण पाहतो की मार्था कबूल करते आणि घोषित करते, प्रभूजी आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. त्याचप्रमाणे जो आंधळा योहान 9 मध्ये बरा झाला होता, तो देखील सांगतो की ज्याने मला बरं केलं तो मला ठाऊक नाही, पण ज्याने मला बरं केलं तो मसीहा आहे, तो तारणारा आहे, तो ख्रिस्त आहे. तर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवी रूप आणि दैवी रूप ह्याविषयी सुंदर वर्णन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराबरोबर अद्वितीय असं नातं ह्याविषयी देखील आपल्याला योहानाच्या वाङ्मयामध्ये ऐकायला मिळते. योहानाच्या वाङ्मयामध्ये तिसरा मुद्दा, थिओलॉजिकल कॉन्सेप्ट जी आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याविषयी. पवित्र आत्मा अध्याय 1 ओवी 32 मध्ये सांगितलेलं आहे की बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर आला आणि त्याच्यावर तो राहिला. त्यानंतर निकोदेमस विषयी मार्गदर्शन करताना प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसला सांगतो अध्याय 3 ओवी 5 आणि 6 मध्ये, तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये नवजन्म घेतला पाहिजे. स्पिरिच्युअल बर्थ, पवित्र आत्म्यामध्ये नवजन्म घेणे, नूतनीकरण करणे, आपल्या जीवनाचा कायापालट करणे. त्याचप्रमाणे अध्याय 7 ओवी 38 आणि 39 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे द फीस्ट ऑफ द टॅबरनॅकल्स, हा जो यहुदी लोकांचा सण होता तो पवित्र आत्म्याचा म्हणजेच पेंटेकॉस्टचा सण होता. आणि मग योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 ओवी 15, अध्याय 15 ओवी 26, अध्याय 16 ओवी 5 ते 11 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा कैवारी आहे. ही इज द ॲडव्होकेट, ही इज द पॅरालेक्लेट, जो आपल्यासाठी मध्यस्थी करणार आहे, जो आपला तारणार आहे, जो आपल्यासाठी परमेश्वराबरोबर दुआ करणार आहे. अशा पवित्र आत्म्याविषयी योहानाच्या वाङ्मयामध्ये, जोहानाइन लिटरेचरमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतरचा मुद्दा जो आहे जोहानाइन लिटरेचरमधला तो म्हणजे तारणाचा, साल्वेशन. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 ओवी 4 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पाप म्हणजे काय आहे. पाप म्हणजे देवापासून दूर जाणे, पाप म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध कारस्थान करणे, पाप म्हणजे प्रकाशाऐवजी अंधकाराची निवड करणे, पाप म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं भंग करणे.
आणि मग आपल्याला सांगण्यात येतं की आपल्याला न्यायनिवाडा ह्याला सामोरे जावं लागेल. न्यायनिवाड्याच्या वेळेला आपलं जे जीवन आहे त्याची जणू काही उजाळणी आपल्या पुढे ठेवण्यात येईल. आणि म्हणून न्यायनिवाडा निश्चित आहे. न्यायनिवाड्याविषयी आपण जागृत राहिले पाहिजेत. न्यायनिवाड्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजेत. ह्याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. योहान 1:29 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला लॅम्प ऑफ गॉड म्हणजेच जगाची पापे दूर करणारा कोकरू म्हणून संबोधलेला आहे. यहुदी धर्मामध्ये अटोनमेंटचा सण होता की जेणेकरून ज्या दिवशी एका व्यक्तीला सगळ्यांच्या पापासाठी मारण्यात येत होतं, तर तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जगाची पापे हरण करणारा, जगाची पापे दूर करणारा देवाचं कोकरू आहे. हे आपल्यापुढे ही कॉन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या तारणासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं आणि त्यासाठी त्याने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं आणि आपल्यासाठी त्याने जीवन प्राप्त करून दिलेलं आहे, अशी शिकवण त्यामधून आपल्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे योहान 3:16-18 बायबलमधील सर्वात सुंदर वाक्य. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. कशासाठी? आपल्याला शिक्षा व्हावी म्हणून नाही, तर आपलं तारण व्हावं. आपल्या तारणासाठी परमेश्वराने जगावर आपल्या प्रेमापोटी प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलेलं आहे. बायबलमधील सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाची शिकवण. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, की या शिकवणुकीविषयी आपण जागृत असले पाहिजेत की परमेश्वर आपलं तारण करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु आपल्या तारणासाठी परमेश्वर आपल्याकडनं देखील अपेक्षा करतो की आपण जीवनातून सार्वकालिक जीवनाकडे प्रवेश केला पाहिजे. ह्या जगातून स्वर्गाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपलं तारण होण्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधकार एकत्र नांदू शकत नाही, त्याप्रमाणे अविश्वास आणि श्रद्धा एकत्र नांदू शकत नाही. जिथे श्रद्धा आहे तिथे प्रकाश आहे, आणि जिथे प्रकाश आहे तिथे जीवन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी या भूतलावर अवतरलेला आहे. आणि म्हणून तारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तारण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये आहे. त्याने दिलेल्या शिकवणुकीनुसार आणि आचरणाद्वारे आपण तारण प्राप्त करू शकतो, हे योहान आपल्याला शिकवत आहे. त्यानंतर सार्वकालिक जीवनाविषयी बोलताना योहान 2 कॉन्सेप्ट आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिली म्हणजे वैयक्तिक तारण आणि दुसरी म्हणजे सामूहिक तारण. वैयक्तिक तारण म्हणजे आपल्या प्रत्येकाचं तारण, हे देखील महत्त्वाचं आहे. पण आपल्या तारणाबरोबर इतरांचं तारण हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले पाहिजेत. योहानाच्या वाङ्मयातील 5वी शिकवण ही ख्रिस्त सभेविषयीची शिकवण आहे. द टीचिंग ऑन द चर्च. ख्रिस्त सभा म्हणजे काय? तर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला ख्रिस्त सभा इज अ कम्युनिटी, हा एक समूह आहे. इट इज अ फ्लॉक, हा एक कळप आहे, अशा प्रकारची शिकवण दिली आहे. स्तोत्रामध्ये स्तोत्रकार स्तोत्र 23 मध्ये, यशया संदेष्टा अध्याय 40:11 मध्ये, इर्मया संदेष्टा अध्याय 23:1 मध्ये आणि यहेस्केल संदेष्टा अध्याय 34:11 मध्ये हीच उपमा आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे की इस्रायल लोक हे परमेश्वराचं कळप होतं, प्रिय असं कळप होतं, आणि परमेश्वर त्यांचा मेंढपाळ होता. योहान देखील आपल्या कळपाविषयी ख्रिस्त सभेविषयी बोलताना म्हणतो, आद्य ख्रिस्त सभेविषयी शिकवण देताना सांगतो अध्याय 10:16 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त मेंढपाळ आहे आणि ख्रिस्त सभा ही कळप आहे. आणि या कळपाची काळजी घेण्यासाठी, या कळपाचं संरक्षण करण्यासाठी, या कळपाच्या तारणासाठी तो मरण देखील सहन करायला तयार आहे,
अशी सुंदर शिकवण आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर योहान 15 द्राक्षवेळाचं रूपक ठेवून ख्रिस्त सभा ही एखाद्या झाडाप्रमाणे आहे. एखाद्या झाडाला जशा फांद्या असतात तसं ख्रिस्त सभा हे त्या झाडाचे फांदे आहेत आणि वेगवेगळे फांदे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली ख्रिस्त सभा आहे, ज्याचा गाभा म्हणजे ज्याची स्टेम ही प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असल्या वाचून आपल्याला तारण नाही. जर एखादी फांदी कापून टाकली तर ती सुकून जाते, ती कोमजून जाते आणि मग ती जाळली जाते, त्याची राख होते, त्याला फळ येत नाही, त्याचा काही फायदा नाही. त्याप्रमाणे ख्रिस्त सभा आहे की ख्रिस्ता वाचून ख्रिस्त सभा नाही. देर इज नो चर्च विदाऊट क्राइस्ट. आणि म्हणून ख्रिस्त सभा ही ख्रिस्तामध्ये आहे आणि ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीविषयी बोलताना योहान आपल्या पुढे अध्याय 17 ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अध्याय 17 प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांसाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त आज जे तुम्ही आणि मी विश्वास ठेवणारे आहेत आपल्यासाठी प्रार्थना करतो. म्हणजेच प्रार्थना हा ख्रिस्त सभेचं एक मिशन कार्य आहे, ज्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताने केली आहे आणि शिष्यांनी तशाच प्रकारे या मिशनमध्ये कार्य घेतलं पाहिजे, काम केलं पाहिजे, हे देखील सांगितलेलं आहे. ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीविषयी बोलताना योहान आपल्याला पवित्र आत्म्याचं आणि ख्रिस्त सभेचं नातं आहे त्याविषयी देखील सांगत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14, 19, 16, 17 पवित्र आत्मा आपल्याला कसं ख्रिस्त सभेमध्ये राहून ह्या जगातल्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी, ह्या जगामध्ये राहून या जगाचे न होता ह्या जगाच्या पलीकडे पाहण्यासाठी बोध करत आहे. योहान 15 अध्याय 15, 19, 26, 27 देखील जगातला संघर्ष आणि ख्रिस्त सभेतील संघर्ष ह्याविषयी आपल्याला बोध केलेला आहे आणि आपण ह्या जगावर कशी मात केली पाहिजे याविषयी सांगण्यात आलेलं आहे. ख्रिस्त सभेमधील सेवा कार्याविषयी शिकवण देखील योहानाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची रूपकं पुढील प्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी द्वार आहे. मी मेंढरांचं रक्षण करण्यासाठी तिथे दारावर उभा आहे. अशा प्रकारे ख्रिस्त सभेची निगा राखणे, ख्रिस्ती लोकांची काळजी घेणे हे ख्रिस्त सभेतील एक प्रमुख कार्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 21 प्रभू येशू ख्रिस्त 3 वेळा पेत्राला प्रश्न विचारतो, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? आणि 3 वेळा पेत्र जेव्हा होकारात्मक उत्तर देतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, माझी मेंढरे चार, माझ्या मेंढरांची काळजी घे, माझी मेंढरे पाळ. तर अशा प्रकारे मेंढपाळाने मेंढरांची कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांचा कसा सांभाळ केला पाहिजे, ते ख्रिस्त सभेमधील एक कार्य आहे, ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. योहान 13 प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि त्यांना एक उत्तम असं उदाहरण देतो आणि त्यांना सांगतो, मी तुमचा गुरु आहे, मी काय केलं ते पहा. मी ज्याप्रमाणे शिष्यांचे पाय धुतले तसेच प्रत्येक नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्यांच्या सेवेसाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी, दुसऱ्यांचे पाय धुण्यासाठी नम्र होणे गरजेचं आहे, सेवा करणे गरजेचं आहे. आणि योहान 20, 21, 23 प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. कशासाठी? पापांची क्षमा करण्यासाठी. पाप क्षमादान हे शिष्यांकडनं अपेक्षित होतं, ते लोकांना त्याने द्यायला पाहिजे. यासाठी हे देखील एक सेवा, किती सुंदर अशी सेवा आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे. तर हे 5 मुद्दे
आपण योहानाच्या वाङ्मयाविषयी ऐकलेले आहेत. शेवटी प्रिय भाविकांनो, योहानाचं शुभवर्तमान आपल्याला शिकवत आहे, प्रारंभी शब्द होता. फर्स्ट वॉज द वर्ड अँड देन द वर्ड बिकेम फ्लेश. प्रारंभी शब्द होता, नंतर शब्द देह झाला. शब्द परमेश्वराचं प्रतीक आहे. शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. देह फ्लेश ह्या जगाचं प्रतीक आहे. देह फ्लेश आपल्या जीवनाचं प्रतीक आहे. पहिला शब्द आणि त्या शब्दाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. त्या शब्दावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्यासाठी लूकच्या शुभवर्तमानामध्ये मार्था आणि मरिया ह्यांचे सुंदर रूपक आपल्यापुढे ठेवण्यात आलेलं आहे. मार्था आणि मरिया ह्या दोन बहिणी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत होते. मार्था ही जागतिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत होती. पवित्र मरिया हिने प्रभूचं शब्द ऐकण्याची सेवा केलेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला म्हणतो, मार्था मार्था, मरियेने चांगला वाटा निवडला आहे. मरियेचं प्राधान्य बरोबर आहे आणि म्हणून तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रिय भाविकांनो, आपण देखील मरियेप्रमाणे आपलं प्राधान्य देव शब्दाला द्यावं. प्रथम परमेश्वराचा शब्द, तो शब्द आपण स्वीकारावा. त्या शब्दावर आपण विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं, आपलं तारण व्हावं आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, हीच अपेक्षा आहे. योहानाचं शुभवर्तमान त्यासाठीच लिहिलेलं होतं की जेणेकरून आपण विश्वासात दृढ व्हावे, आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि विपुलपणे व्हावं. थँक्यू. गॉड ब्लेस यू.